एकनाथ खडसे येत्या 15 दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत। स्वतः एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे। आपण नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली असून दिल्लीमध्ये आपला पक्ष प्रवेश होईल असं देखील एकनाथ खडसे यांनी सांगितलेलं आहे। मात्र खडसेंची घरवापसी अटी शर्तींसह होणार आहे अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला, अटी शर्तींसह खडसेंचा पक्ष प्रवेश होणार, तुटक निर्णय होणार नाही, लेखीच्या निर्णयावर खडसेंचं भवितव्य ठरणार। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी जवळपास निश्चित झाली। दिल्लीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्ष प्रवेश होणार आहे। दरम्यान भाजप माझं घर असून नाराजी दूर झाल्यामुळे घरवापसी करत असल्याचं खडसेंनी म्हटलंय। हे घर आहे, या घरामध्ये 40-42 वर्ष मी काढले आहे। कुटुंब प्रमुख म्हणून मी याच्यात राहिलेलो आहे आणि या नाराजीमुळे मी पक्षापासून दूर गेलो होतो। आता माझी नाराजी जी आहे ते काही प्रमाणात कमी झालेली असल्यामुळे परत पक्षामध्ये पुनर्प्रवेश करत आहे किंवा घरवापसी करत आहे। मात्र रोहिणी खडसेंच्या भूमिकेमुळे खडसेंचा पक्षप्रवेश रखडण्याची शक्यता दिसते। खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंनी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते। मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे। मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच लढेंगे और जीतेंगे। रोहिणी खडसेंच्या भूमिकेवर तुटक निर्णय होणार नाही असं स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। तर भाजपमध्ये यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे रोहिणी खडसेंचा असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय। मी आता वारंवार सांगतो आहे की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल, शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील। तुटक निर्णय होणार नाही। त्यामुळे राष्ट्रवादीत जायचं, राष्ट्रवादी सोडायची, भाजपमध्ये यायचं का काय करायचं हा निर्णय तिने स्वतः घ्यायचा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसेंच्या घरवापसीसाठी केंद्रीय नेतृत्वानं काही अटी ठेवल्यात। एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती आहे। सोबतच एकनाथ खडसेंना कन्या रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणावं लागणार आहे। या बदल्यात भाजपनं रोहिणी खडसेंना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी दाखवली आहे। सध्या विधान परिषदेमध्ये शरद पवार गटाचे फक्त 3 आमदार आहेत। एकनाथ खडसे, अरुण लाड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे। खडसेंनी राजीनामा दिला तर शरद पवार गटाचं संख्याबळ कमी होईल आणि ती जागा विधान परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं असणाऱ्या भाजपकडे जाईल। अशा पद्धतीनं भाजपकडून शरद पवारांना दुहेरी धक्का देण्याचा मास्टर प्लॅन आहे। दरम्यान खडसेंच्या घरवापसीवरून संजय राऊत आणि रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय। मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना। खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही, पण त्याच्या मागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढंच इथं मी सांगेन। एकनाथ खडसेंची घरवापसी पूर्णपणे रोहिणी खडसेंच्या निर्णयावर अवलंबून आहे। आता रोहिणी खडसे शरद पवारांसोबत ठामपणे उभे राहणार की वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपवासी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जळगाव।